आपण सर्वजण उपस्थित आहोत. अल्पसहा पर्याय देणं गरजेचं आहे. कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई बाळासाहेब पाटील लावरे आई आपल्यामधून निघून गेल्या. आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पश्चात असणारा परिवार, त्यामध्ये असणारे त्यांचे पुत्र श्री दत्तात्रय बाळासाहेब पाटील लावरे, श्री भागवत बाळासाहेब पाटील लावरे, श्री शरद बाळासाहेब पाटील लावरे, त्यांचे पुतणे श्री शिवाजी अण्णासाहेब पाटील लावरे, श्री तानाजी अण्णासाहेब पाटील लावरे, श्री राजेंद्र अण्णासाहेब पाटील लावरे, पुतणे श्री अरुण सोपान पाटील लावरे, श्री प्रवीण सोपान पाटील लावरे, मुलगी सौभाग्यवती शोभा राजेंद्र पाटील चौधरी, सौभाग्यवती संगीता दादासाहेब पाटील मोरे, सौभाग्यवती सविता बाळासाहेब पाटील पाचोरे आणि असणारा सर्व हा लावरे परिवार. आज 1 वर्षापूर्वी लावरे परिवारामधून आई निघून गेल्या. सर्वांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज किती लाख रुपये दिले म्हणजे शांता आई एक 10 मिनिटांसाठी आपल्या सर्वांच्या सोबत बोलतील? आज किती कोटी रुपये दिले म्हणजे शांता आई एक 5 मिनिटांसाठी इथे समोर येऊन बसतील? शक्य आहे का? नाही. म्हणजे लक्षात घ्या, मरण ही गोष्ट अशी आहे, एकदा या देहातून जीवात्मा निघून गेला, कितीही पर्याय करा, तुमची पर्याय चालत नाही. सत्ताधाऱ्याचे चालत नाही, असत्ताधाऱ्याचे चालत नाही, श्रीमंताचे चालत नाही, गरीबाचे चालत नाही, 4 व्हीलर मध्ये फिरणाऱ्याचे चालत नाही, पायी चालणाऱ्याचे चालत नाही, कुणाचेच नाही. कारण
काळाची ही उडी पडील बागे काळाची ही शकत नाही सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली भले भले सोयरे नाही सोडू शकत सांगू तुम्हाला गोड वर्णन आहे देवादिदेव इंद्र ज्याचा मित्र होता आणि साक्षात रामचंद्र ज्याचा पुत्र होता त्या राजा दशरथाला मरण नाही झाले गोपाळ कृष्ण ज्याचा मामा होता आणि धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप होता त्या अभिमन्यूला रणांगणात मरण नाही चुकलं तिथं तुमचा आमचा सदस्य अध्यक्ष काय चालणार माहितीये ना तुम्हाला माहिती ना क्रिकेट आजीबाई माहितीये ना तुम्ही पाटापाटा बोलायचं नाही तुम्ही घरी निघून जाईल बोलता क्रिकेट माहिती आहे सगळ्यांना आता क्रिकेटच्या खेळाची एक गंमत काय गंमत आहे लक्षात घ्या क्रिकेटचा खेळ सुरू होतो सुरू होण्याच्या अगोदर जे बघायला जातात खेळ त्यांना माहित असतं की नाही क्रिकेट वाढणार आहे संपणार आहे माहिती असतं ना हो आपण टीव्हीवर बघतो आपल्याला माहित असतं की नाही क्रिकेट सुरू झालंय म्हणजे संपणार आहे माहिती असतं बरोबर आहे तुम्हालाही माहित असतं आम्हालाही माहित असतं जे टीव्हीवरती बघताय त्यांना माहित असतं जे ग्राउंडवरती गेले तिथे बघताय त्यांना सुद्धा
माहिती असतं. बरं आपल्या सगळ्यांना माहिती असतं. मग मला एक सांगा, जे क्रिकेट खेळतायत त्यांना माहित असतं ना की सुरू झालाय त्या क्रिकेट संपणार आहे, ज्या आधी खेळ सुरू झाला त्या आधी खेळ मोडणार आहे, माहिती असतं की नाही? हो. मग क्रिकेट खेळायला लागतात, पण खेळणाऱ्यांना हे माहित असतं क्रिकेट सुरू झालंय, खेळ सुरू झाला, खेळ मोडणार आहे हे माहिती असतं. पण त्यांना हे नसतं माहिती की आपण कोणत्या कारणाने बाद होणार आहे. माहिती असतं का? कोणत्या कारणाने आपण बाद होणार आहे, खेळ मोडणारे माहित असतं, खेळ संपणारे माहित असतं, पण कोणत्या कारणाने आपण बाद होणार आहे हे खेळणाऱ्यांना माहिती नसतं. मग ते खेळायला लागतात. आता खेळ खेळत असताना खेळ मोडतो, पण मोडत असताना ही गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यात कारण वेगवेगळे असतात. काका कुणीतरी रन आउट होतं, कुणीतरी कॅच आउट होतं, कुणीतरी स्टंप आउट होतं, आणि कुणाच्या तरी ओव्हर संपतं. खरं की नाही? कुणी रन आउट होतं, कुणी कॅच आउट होतं, कुणी स्टंप आउट होतं, आणि कुणाच्या ओव्हर संपतात. शेवटी खेळ संपतो, शेवटी खेळ मोडतो. क्रिकेट कळालं तुम्हाला आता? हा. आता हेच क्रिकेट आपल्या जीवनाशी जोडा. आपला जीवनरूपी खेळ सुरू झालाय. आपल्याला सगळ्यांना माहितीये एक दिवस आपलाही खेळ मोडणार आहे, हे सगळ्यांना माहितीये. ज्या अर्थी खेळ सुरू झाला त्या अर्थी खेळ मोडणार आहे. पण खेळ मोडत असताना आपल्याला सुद्धा, आपण खेळाडू ना, आपल्याला सुद्धा माहिती नाही आपण कोणत्या पद्धतीने बाद होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण रन आउट होणार आहे, आपण कॅच आउट होणार आहे, आपण स्टंप आउट होणार आहे, की आपले ओव्हर संपणार आहे हे तुमच्या आमच्यापैकी कोणाला माहिती नाही. तुम्ही म्हणाल कसं? रन आउट म्हणजे काय? रस्त्याने चालता चालता अचानक गाडीचा धक्का बसला, ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटने माणूस गेला, समजून घ्या रन आउट झाला. काय झालं? रन आउट. बरं, अचानक हृदयविकाराचा झटका आला, समजून घ्या स्टंप आउट झाला. अटॅक आपल्यावर, एखाद्या आजाराने ग्रासून गेला, समजून घ्या कॅच आउट झाला. आणि तुम्ही सगळे जर म्हणत असतील आम्ही रन आउट होणार नाही, आम्ही स्टंप आउट होणार नाही, आम्ही कॅच आउट होणार नाही, आम्ही एवढी काळजी घेऊ की आम्ही कुठला आजार होऊ देणार नाही, आम्ही गाडी एवढी जपून चालू की आम्ही रन आउट होणार नाही, या सगळ्या पद्धतीतून तुम्ही जर वाचलेच तरी अहंकार करू नका, कारण वर एक दिवस संपणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना तुम्ही वाचलं ना मामा, तरी सुद्धा ओव्हर आपल्या संपणार आहे. तुम्ही 70 झाले की कदाचित ओव्हर संपू शकेल, 80 झाले की ओव्हर संपतील, काहींच्या 90 झाले की ओव्हर संपतील, कधीतरी ओव्हर संपणार आहे. इथं काय असं आहे का की इथं राहता येतं का कोणाला? कोणालाच नाही. म्हणजे तुमचं मरण निश्चित आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं मरण निश्चित. एवढंच नाही, सांगणारे गेले, ऐकणारे गेले, बरोबर. पायी चालणारे गेले, फोर व्हीलर मध्ये फिरणारे गेले, श्रीमंत गेले, गरीब गेले, काळे काळे अवघे सरे, मग गोरे गोरे उरे असं होत नाही. काळे काळे अवघे सरे म्हणजे काय? काळानुसार सगळ्यांना जावं लागतं. हो, जिंदगी एक किराये का घरी, एक न एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. भाडोत्री घर म्हणजे भाडोत्री घर, याचं भाडं संपलं, हे जाणार आहे. इमानदारीने सांगा, ह्या घराला आपण माझं म्हणतो, देह कोणाचा? मी चालले घरी, बोला म्हटलं, देह कोणाचा? माझा. असं म्हणतो की नाही? हात कुणाचा? माझा. पाय कुणाचे? माझे. डोळे कुणाचे? माझे. नाक कुणाचं? माझं. केस कुणाचे? माझे. नाक कुणाचे? माझे. या सगळा देह कुणाचा? म्हणे माझा. इमानदारीने सांगा, देहाला जर माझं 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 म्हणतोय, ते इमानदारीने सांगा, आपल्या डोक्यावरचे केस कोणाचे? आपल्याच नाही, डुप्लिकेट लावले नाही कोणी? हा, कोणाचे? माझे. असं जर माझे असं म्हणतो बाबा आपण, हे माझे, तर इमानदारीने सांगा, आपल्या डोक्यावरचे काळ्या रंगात असणारे केस पांढऱ्या रंगात जात असताना त्यांनी तुम्हाला पत्र लिहिलं का? लेटर रायटिंग. आमच्या ताई, मी तुमच्या डोक्यावरती राहून काळ्या रंगात राहून मला फार कंटाळा आल्यामुळे मी आता सफेद रंगाकडे जाऊ इच्छितो, तर तुमची परवानगी आहे का? कळावे. आपलाच डोक्यावरचा काळा केस असं त्याने तुम्हाला पत्र दिलं का? केसाने. जाऊ द्या, ज्यांचे पांढरे झाले ते तर बोला. असं लिहिला का एखादा तरी पत्र, एखादं लेटर रायटिंग केलंय का त्याने केसाने, की सांगा हो का मी पांढऱ्या रंगात जाऊ का? नाही विचारत. विचारलं? बरं, जाऊ द्या. मुखामध्ये
नाताने आपल्याला पत्र लिहिलं का? कृपया अमके अमके पाटील, मी आपल्या मुखामध्ये राहून एकाच जागेवरती जन्मल्यापासून तिथंच आहे. तिथे राहून राहून कंटाळा आल्यामुळे मी आता खडके वाके सोडून जरा शिर्डी परिसरात जातो. म्हणून आपल्या मुखातून बाहेर पडण्याची परवानगी मला द्यावी. कळावे आपल्याच मुखातला 32 दातांपैकी एक दात. असं पत्र लिहिलं का त्याने? तरी पडायला सुरुवात केली. त्याने पत्र लिहिलं का? नाही हो. मग मला सांगा, जे आपल्याला विचारित नाही ते आपले गाव नाही ना. महाराज ज्या देहाला माझं माझं म्हणतो, महाराज म्हणतात या देहाची अवस्था म्हातारपणी अशी आहे. नाकमुक कळू लागले लाल आणि शिबूड श्वानापरी गती झाली अवघी करीती हाड हाड. महाराज म्हणतात अरे ज्या देहाला माझं म्हणतो हा देह सुद्धा आपली साथ देत नाही महाराज. हो, म्हातारपणी हा देह सुद्धा आपल्याला साथ देत नाही. महाराज म्हणतात या देहाची अवस्था अशी होती म्हातारपणी. परिमळ गिरिया सावध केलं. हा देह तसा होण्याच्या अगोदर एक करा, जेणे हा जीव दिला जाण तयाचे करीना चिंतन. ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्या देवाचं चिंतन करायचं म्हणे. मग काय करायचं? चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? महाराज तुकोबाराय म्हणतात काही करू नका. एकदम सोपा पर्याय सांगतो. ज्याने जन्माला घातलं अखंड त्याचं भजन करा. काही जण म्हटले महाराज भजन करावं पण काय म्हणावं कळत नाही. तुकोबाराय म्हणतात काही म्हणू नका, सगळ्यांना म्हणता येईल एवढा सोपा शब्द सांगतो, राम. सगळ्यांना म्हणता येईल, लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना म्हणता येईल एवढा सोपा शब्द आहे राम. आणि असा राम कंठामध्ये धारण करा. अभंगाचं पदचरण. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा.
लेकराला म्हणता येतो राम, तरुणांना म्हणता येतो राम, म्हाताऱ्या माणसालाही म्हणता येतो राम. किती सोपा आहे. तुम्ही म्हणाल हा राम शब्द जरी एवढा सोपा आहे तरी याचा प्रभाव पण कमी असेल ना. राम शब्द जरी सोपा असला तरी त्याचा महिमा सांगते. राम, तोंड बंद करून राम म्हणा बरं. तोंड बंद करून राम म्हणता येत नाही आणि तोंड उघडं ठेवून म म्हणता येत नाही. तुम्ही प्रयोग करताय का लगेच? बघा, तोंड बंद करून राम म्हणता येत नाही आणि तोंड उघडं ठेवून म म्हणता येत नाही. राम म्हणायला तोंड उघडावं लागतं, म म्हणायला तोंड मिटावं लागतं. मग याच्यात काय सार आहे लक्षात घ्या. राम म्हणण्यासाठी तोंड उघडलं की केलेलं पाप सगळं त्याच्या माध्यमातून बाहेर जातो. या मुखातून आतापर्यंत जेवढं पाप झालंय ते सगळं राम म्हटलं, तोंड उघडलं की बाहेर गेलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेर गेलेलं पाप पुन्हा मध्ये येऊ शकतं. येऊ शकतं की नाही? बाहेर गेलेलं पुन्हा मध्ये येऊ शकतं. मग बाहेर गेलेलं पाप पुन्हा मध्ये येऊ नये याच्यासाठी मकार रस्तू कपाटवत मग म्हटलं की तोंड मिटून जातं, म्हणजे बाहेर गेलेलं पाप पुन्हा मध्ये येत नाही. एवढा प्रभावी शब्द म्हणजे राम. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात जीवनात जोडी करायची असेल तर त्या रामाची करा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. त्यालाच करा. काय जोडी करायची असेल त्या देवाला. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही साधा व्यवहार पहा, साध्या व्यवहारात सुद्धा जोडी लागते. परमार्थ आहे, तुमच्या परमार्थात सुद्धा जोडी लागते आणि तुमच्या संसारात सुद्धा. बघा तुम्ही, संसार तुमचा जोडीशिवाय नाही, व्यवहार तुमचा जोडीशिवाय नाही आणि परमार्थ सुद्धा तुमचा जोडीशिवाय नाही. साधा व्यवहार आहे. तुम्ही कीर्तनाला येत आहे, येताना सुद्धा तुम्ही एकटे येत नाही, तुम्ही कोणाला तरी नाही काही तर कमीत कमी सकाळी तंबाखू मारता मारताना तरी म्हणतात सका पाटील चाल वर आज मला जोडी कुठं कीर्तनाला. हा म्हणजे व्यवहार आहे साधा. साध्या व्यवहारात सुद्धा काय लागते? जोडी. बरं संसार कधी कधी कीर्तन संपल्यानंतर बऱ्याच मावश्या बरेच काका दर्शन घेतलं की म्हणतात माई सगळीकडे फिरतात, पहा ना आमच्या बाळ्याला एखादी जोडी. म्हणजे तुमच्या संसारात सुद्धा काय लागते? जोडी. हो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, संसारात जोडी कशी असावी. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. गोड भावार्थ रामायणाचा प्रसंग आहे. भावार्थ रामायणामध्ये घडलेला हा गोड प्रसंग. एकदा रामप्रभू आणि सीता माता दोघ जणही बसलेले होते. एकांतात बसलेले असताना सीता मातेनं समोर एक मोठं झाड पाहिलं आणि त्या झाडाला वेढा घालून एक वेली अशी टोकापर्यंत गेली. पाहिली ती सीता मातेनं आणि शेजारी बसणाऱ्या श्रीराम प्रभूला सीता माता म्हटल्या, म्हणे प्रभू बघा ना, म्हणे ती वेली काय भाग्यवान आहे. म्हणे का बसते ते, किती भाग्यवान आहे ती वेली. ती वेढा घालत 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 टोकापर्यंत गेली. तिला साप एवढा मोठा वृक्षाची भेटली म्हणून ती टोकापर्यंत गेली. किती भाग्यवान आहे म्हणे ती वेली. सीतेचं बोलणं ऐकलं आणि रामप्रभू म्हणायला लागले, म्हणे सीते खरं सांगू का, खरी भाग्यवान वेली नाही, खरं भाग्यवान तर ते झाड आहे म्हणे. म्हणे का बरं? अगं त्या झाडाला जर ह्या वेलीनं वेढा घालत घालत ती वर गेली नसती तर झाडाची शोभा वाढली नसती. ही वेली या झाडाला वेढा घालून गेली, फुलांनी बहरलेली ही वेली झाडाला वेढा घालून वरती गेली म्हणून झाडाची शोभा वाढली. खरं भाग्यवान तर हे झाड आहे की त्याला साप वेलीची मिळाली. म्हणजे तुम्हाला सिद्धांत लक्षात आला का? सीता माता म्हणतात वेली भाग्यवान कारण साप झाडाची मिळाली आणि रामप्रभू म्हणतात ते वृक्ष भाग्यवान म्हणजे झाड भाग्यवान कारण साप वेलीची मिळाली. म्हणजे या दोघांना हे सांगायचं आहे, सीता माता म्हणतात वेली भाग्यवान साप झाडाची मिळाली म्हणजे मी भाग्यवान, मला तुमच्यासारखे एक वचनी एक पत्नी एक बाणी व्रत असणारे पती मिळाले म्हणून मी भाग्यवान म्हणजे वेली भाग्यवान. आणि रामप्रभू म्हणत होते नाही नाही सीते, खऱ्या अर्थाने तो वृक्ष
वृक्ष भाग्यवान, कारण त्याला 7 वेलीची मिळाली. म्हणजे मी भाग्यवान, मला तुझ्यासारख्या महान पतिव्रतेची साथ मिळाली. रामप्रभू म्हणतात वेली झाड भाग्यवान आणि सीता माता म्हणतात वेली भाग्यवान. दोघं एक कोणी ऐकायला तयार नाही. सीता माता म्हणतात भाग्यवान वेली आहे, रामप्रभू म्हणतात भाग्यवान झाड. कुणीच मागं घ्यायला तयार नाही. एक म्हणतं झाड भाग्यवान, एक म्हणतं वेली भाग्यवान, एक म्हणतं झाड भाग्यवान, एक म्हणतं वेली भाग्यवान. झाड वेली म्हणता म्हणता दोघांचं भांडण सुरू झालं. कोणाचं? श्रीरामाचं आणि सीतेचं. सीते मातेचं म्हणणं आहे कोण भाग्यवान? बोला ना. वेली. आणि रामप्रभू म्हणताय कोण भाग्यवान? झाड. एक म्हणते झाड भाग्यवान, एक म्हणते वेली भाग्यवान. कुणी माघार घ्यायला तयार नाही. तेवढ्या फळं घेऊन लक्ष्मणजी येत होते लांबून. सीता मातेने बोलवलं, लखनजी इधर आओ. ते लक्ष्मणजी जवळ आले. म्हणे काय म्हणतात भाभी? आता हे बघा आमचं भांडण सुरू झालं. कशावरून? माझं म्हणणं असं आहे की वेली भाग्यवान कारण 7 झाडाची मिळाली, आणि प्रभू म्हणतात झाड भाग्यवान कारण 7 वेलीची मिळाली. मग आता तुम्ही सांगा बरं, झाड भाग्यवान की वेली भाग्यवान? आता लक्ष्मणजीला प्रश्न पडला, कोणाच्या बाजूने बोलावं? झाड भाग्यवान म्हणावं तो वहिनीला रागी, आणि वेली भाग्यवान म्हणावी तर दादाला रागी. आता बाजू कोणाची मांडावी? पण मध्यस्थी चांगला पाहिजे की नाही? मध्ये बोलणारा चांगला पाहिजे, तो एका पार्टीचा नसावा. मग तेवढा लक्ष्मणजी म्हटले खरं सांगू का? हो खरं तुम्ही सांगा बरं लक्ष्मणजी, झाड भाग्यवान आहे की वेली भाग्यवान आहे? लक्ष्मणजी 2 मिनिटं स्तब्ध झाले आणि लक्ष्मणजी म्हटले खरं सांगू का? झाडही भाग्यवान नाही, वेली भाग्यवान नाही. या दोघांच्या सावलीत जो राहतो तो भाग्यवान. आलं का लक्षात? म्हणजे वहिनी तुम्ही भाग्यवान नाही, दादा तुम्ही भाग्यवान नाही, तुमच्या दोघांच्या सहवासात जो राहतो तो लक्ष्मण भाग्यवान. विठ्ठल म्हणजे लक्षात घ्या, ही झाली संसारातली जोडी. तुमच्या संसारात जोडी असावी, तुमच्या व्यवहारात जोडी असावी. एवढंच नाही, ज्ञानोबराय म्हणतात तुमच्या परमार्थात सुद्धा जोडी असावी. ज्ञानोबराय म्हणतात मी परमार्थ केला, पण परमार्थ करत असताना माझ्या सुद्धा जीवनामध्ये एक परमार्थाची जोडी. ती कोणती? ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची तंबाखूची पुडी, मग मिश्री, मग काय असलं पाहिजे? देवाचं नाम. हो
उठलं की आपल्या जोडीला असलं पाहिजे देवाचं नाम, बसलं की आपल्या जोडीला असलं पाहिजे देवाचं नाव. किती सोपं आहे घेण्यासाठी, देवाचं नाव घ्यायला किती सोपं आहे, किती सोपं आहे. लाटणं पकडण्यासाठी, डोळ्याचं काम आहे पोळी भाजली की नाही पाहण्यासाठी, तोंडाचं काय काम आहे, काय निंदा करायसाठी नाही हो. मग काय काम आहे म्हणा ना. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय वाढून देत आहे म्हणा रामकृष्ण हरी. किती सोपं आहे, तुम्हाला किती सोपं आहे हो. गाडीवर बसले, पायाचं काम आहे गिअरसाठी, हाताचं काम आहे स्टेरिंग धरण्यासाठी, तोंडाचं काय काम आहे, काय काम आहे का, काहीच नाही. मग म्हणा ना जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. असं जर तुम्ही म्हटले तर ती गाडी तुम्हाला सुखरूप नेईल आणि सुखरूप घरी घेऊन येईल. किती सोपं आहे. हरी देला बोला देता, हरी बोला घेता, दळीता कांडिता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. लोकांमध्ये असाल तरी देव म्हणा आणि लोकांमध्ये नसाल तरी देवाचं नामस्मरण करा. असं जर अखंड तुम्ही देवाचं चिंतन करायला लागले, राम 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 म्हणायला लागले, तर मग महाराज म्हणतात तोच तुम्हाला अंतकाळी सोडवेल. आणि म्हणून तुम्ही अखंड त्याचं चिंतन करा. बरं कसं करायचं, एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई